नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे अगदी कुरकुरीत, हलके आणि खूपच टेस्टी असे रवे पापड। उन्हाळा सुरू झाला की घराघरात पापड बनवायची तयारी सुरू होतो। पण बरेच वेळ काय होतो, पापड तुटतात, चिकट होतात किंवा कुरकुरीत होत नाही। म्हणून आज मी तुम्हाला अगदी सोपे आणि परफेक्ट पद्धतीने रवा पापड कशी बनवायची तो दाखवणार आहे। आणि व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्कीच बघा, कारण मी शेवटी एक महत्त्वाची टिप सांगणार आहे जी तुमच्या पापड कधी फेल होऊ देणार नाही। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपण 1 कप रवा घेऊया। आता आपण 1 कप रवा घातलेले आहे। आता आपण चांगला रवा धुवून घेऊया। इथे शक्यतो बारीक रवा वापरा, कारण जाड रवा वापरला तर पापड नीट येणार नाही। आता रवा चांगला धुवून घेऊया। आणि हे बघा, धुवून मी त्याच्यातलं पाणी सांडणार नाही आणि रवा नीट भिजवायला ठेवून घेऊया। चला, इथं मी रवा चांगला धुवून घेतलेले आहे। 5 ते 10 मिनिट रवा भिजवायला ठेवून घेऊया। सर्वात अगदी आपण गॅस लावून एक कढाई चढवून घेऊया। आता आपण पापडासाठी मिश्रण तयार करून घेऊया। 1 कप रव्यासाठी आपल्याला 7 कप पाणी लागणार आहे। चला तर मग आपण 7 कप पाणी घालून घेऊया आणि आपल्याला गॅस फास्ट ठेवून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो, 7 कप पाणी लागले तर आपण 6 कप पाणी भांड्यामध्ये घालून 1 कप पाणी आपण रव्यामध्ये भी घालून घेऊया। हे बघा, 6वा कप मी पाणी घातलेले आहे। चला तर आपण पाण्यामध्ये स्वादानुसार मीठ घालून घेऊया। आता आपण पापड कार घालून घेऊया। हे बघा, पाण्यामध्ये पापड कार घातलेले आहे। आता आपण उकळी उसरक ढक्कन लावून घेऊया। बघा, रवा चांगला भिजलेला आहे। आता आपण त्याचं वरचं पाणी आपण काढून घेऊया। हे बघा, वरचं पाणी काढलेले आहे आणि बघा, रवा चांगला फुललेला आहे। आता आपण 1 कप पाणी ह्याच्यामध्ये घालून घेऊया। हे बघा, याच्यामध्ये 1 कप पाणी मी इथं घातलेले आहे। तो चांगला चमच्याने मिक्स करून घेऊया। हे बघा, चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलेले आहे, कारण की रवा भिजला तर सगळं तिथंच घट्ट होऊ शकतो। म्हणून आपण चमच्याने चांगलं मिक्स करत राहायचं। चला, आता आपलं पाणी उकळी आलेलं आहे। मित्रांनो, लक्ष ठेवा, पाणी व्यवस्थित उकळलं पाहिजे। आता आपण सर्वात महत्त्वाचं स्टेप आहे, रवा घालताना घाई करू नका। हळूहळू रवा घालत आणि दुसऱ्या हाताने सतत हलवत राहा। एकदम सगळा रवा टाकल्या तर गाठी पडतात। हात सतत हलवत राहा आणि रवा घातले की चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, सतत हात हलवतच राहा, नाहीतर रवा घट्ट पडू शकतो आणि रवा खाली चिटकील। हे बघा, रवा थोडं घट्ट झालेले आहे। आता आपण चांगलं अजून थोडा रवा शिजवून घेऊया। हे बघा, रवा एकदम छान घट्ट झालेले आहे। आपण अजून थोडं चिकटपण येऊसरक शिजवून घेऊया। चला तर आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच चिली पावडर घालून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरा घालून घेऊया। हे बघा, 1 चम्मच जिरा घातलेले आहे। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। चिली पावडर आणि जिरा लास्टला घातलेले आहे आपण, कारण की पाणी उकळताना घातलं तर जिऱ्याचा रंग त्याच्यामध्ये सोडतो। म्हणून आपण मिश्रण तयार झाल्यानंतर घातलेले आहे। हे बघा, नीट मिश्रण तयार झालेले आहे। चला, आपण मंद आचेवर चांगलं ठेवून शिजवून घेऊया। हे बघा, रवा एकदम छान चिकटपण आलेले आहे। आता आपलं मिश्रण तयार झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून
5 ते 10 मिनिट रवा वाऱ्याला ठेवून घेऊया. हे बघा मिश्रण मी पंख्याच्या वाऱ्याला ठेवलेले आहे आणि चांगला चमच्याने हलवतच राहूया. कोमट गरम झाले तर आपल्याला पापड घालायला येतो. हे बघा कोमट थंड झालेले आहे. चला तर आपण पापड घालायचं सुरू करूया. मी इथे एक प्लास्टिक शीट घेतलेले आहे. आता आपण त्याच्यावर रव्याचा पापड घालून घेऊया. हे बघा थोडंसं मिश्रण घालून मी रवा पापड गोल पसरून घेतलेले आहे. हे बघा इथं दुसरा पापड घालून त्या प्रकारे पसरून घेतलेले आहे. चला आता आपण सर्व पापड तसंच घालून घेऊया. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, पापड जाड दिसायला लागलं तुम्ही पातळ घालायला जाऊ नका, कारण की वाळले तर पापड एकदम पातळ होतात. पातळ पापड घातलं तर आपल्याला पापड फिरवायला येणार नाही, म्हणून थोडीशी जाडसरवर पापड घालून घ्या. हे बघा त्या प्रकारे मी सर्व पापड इथं घातलेले आहे आणि एकदम चांगला आकाराने गोल काढलेले बी आहे. मित्रांनो पापड घालायचं झालेले आहे. मित्रांनो रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या घरात एकदा नक्कीच ट्राय करा. तुम्हाला नक्कीच खूपच आवडेल. हे बघा पापड केवढा चांगला आकाराने गोल आलेले आहे आणि पापड अर्धा वाळले की असा तयार होतात. आता मी इथं एका अर्धा तासाने दाखवलेले आहे. चला तर आपण अर्धा पापड वाळलेले आहे. आता आपण 4 ते 5 तास नंतर बघूया. हे बघा 4 ते 5 तास झालेले आहे आणि एकदम छान पापड वाळलेले बी आहे. चला मी तुम्हाला 1 ते 2 फिरवून बी दाखवणार आहे. हे बघा एकदम पातळ पापड तयार झालेले आहे. आपण किती जाडवर पापड घातलेले आहे आणि हे बघा किती चांगलं पातळ तयार झालेले आहे. तुम्ही घाबरून पापड पातळ घातले तर तुम्हाला पापड फिरवायलाच येणार नाही. म्हणूनच आपण पापड घालताना थोडंसं जाडवर पापड घालून घ्यायचं. मला तर आपल्याला वाळले की एकदम पातळ पापड तयार होतात. हे बघा पापड एकदम पातळ तयार झालेले आहे. हे बघा चांगलं 1 दिवस वाळले की आपलं पापड चांगलं कडक होऊन तयार झालेले आहे. चला तर मी इथं तुम्हाला 1 ते 2 पापड तळून बी दाखवणार आहे. आणि हे बघा किती सुंदर पापड तयार झालेले आहे. हे बघा आपण चिल्ली पावडर आणि जिरा पावडर लास्टला घातल्यामुळे पापड कलर बी झालेला नाही. चला आपण 1 ते 2 तळून घेऊया. हे बघा तेलामध्ये घातल्या तर पापड दुप्पट तिप्पट चांगलं फुललेलं बी आहे. त्या प्रकारे आपण सर्व पापड तसंच तळून घेऊया. हे बघा मस्त छान फुललेलं पापड तयार झालेले आहे. चला तर मी दुसरं पापड बी तेलमध्ये घातलेले आहे. हे बघा दुसरं पापड बी एकदम छान फुललेलं बी आहे. चला आता आपण काढून घेऊया. मित्रांनो जर तुम्हाला हा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल. धन्यवाद.